आता घेऊयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा। वसई विरार नालासोपारामध्ये पावसामुळे नालासोपारा पूर्वच्या सखल भागात पाणी साचलं। दिवसभर पावसाची संततधार सुरू राहण्याची सुद्धा शक्यता। अमरावतीमध्ये सकाळपासूनच संततधार पावसाची हजेरी। सततच्या पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली। पुढील 2 दिवस अमरावतीमध्ये संततधार पाऊस कायम राहणार, हवामान खात्याकडून अंदाज। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेकडो एकर सोयाबीन पीक आणखी सुद्धा पाण्याखालीच जाण्याची शक्यता। पावसामुळे खरीप हंगाम गेला, आता रब्बीचा हंगाम सुद्धा जाण्याची शेतकऱ्यांना भीती। पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। नंदुरबारमध्ये पावसामुळे तोरणमाळला जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, तर केलापाणी ते तोरणमाळ दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना। जेसीबीच्या साह्यानं ही दरड बाजूला करण्याचं काम। विदर्भासह मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। हतनूर धरणाच्या 16 दरवाजांमधून 55,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसरले। नाशिकच्या गंगापूर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीची पाणी पातळी आता वाढली। गोदावरी नदीतील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून 6,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता। गोदावरी नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। 2 तालुक्यातील 175 गावांची सिंचनाची चिंता मिटली। गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं। रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या बोगद्यांमध्ये कमरेएवढं पाणी, तर एका बोगद्यातनं वाहतूक सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांनाही मनस्ताप।